100% मुख्यमंत्री साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची हमी आहे। त्यांनी जर हा निर्णय घेतला तर नक्कीच हे शक्य आहे। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना देखील 7वा वेतन आयोग देऊन मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार। 3 नंबरला 7वा वेतन आयोग 3 महिन्यात लागू करता येईल, परंतु 3 वर्ष होऊन गेले देखील आजपर्यंत वेतन आयोग लागू झालेला नाही ना। एसटी कर्मचाऱ्यांची 7वा वेतन आयोगाची मागणी मान्य होऊन देखील ती त्यांना लागू केली नाही, म्हणून एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत। एसटी महामंडळामध्ये वेगवेगळ्या 30 एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत। कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं 5000। त्या जरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवत नसले तरी एकटा सच्चिदानंद पुरी हा पूर्ण महाराष्ट्र सरकार हादरवत आहे। त्याच्या या हिमतीला दाद द्यावी लागेल। एकदा आश्वासन दिले आम्हाला, परंतु लिखित वेतनाक भेटल्याशिवाय माघार चालू होणार नाही, एवढं तुम्ही ध्यानात घ्या। काय कारवाई? संदीप शिंदे भाऊ कामगार संघटनेचे अध्यक्ष असले तरी त्यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करून देता आला नाही। त्यांनी फक्त या तारखेला मीटिंग आहे, त्या तारखेला मीटिंग आहे अशाच बातम्या एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या। बाकीच्या गोष्टीमध्ये 15 दिवसाची मुदत घालून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, फायनान्स मिनिस्टर आमच्या सगळ्यांची बैठक तिथं होणार आहे। तिसरी बाब म्हणजे 60 दिवस 61वा दिवस लागू नये असं नामदार उदय सामंत साहेबांनी काल प्रशासनाला कळवलेलं आहे। 60 दिवसामध्ये बाकीच्या आर्थिक मुद्द्यांवरती तुमच्या कमिटीचा निर्णय आमच्याकडे आला पाहिजे। म्हणजे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागच्या आंदोलनामध्ये येऊन संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता पालट केली होती, परंतु त्यांना आतापर्यंत न्याय मिळवून दिला नाही आणि ते आता पुढे येऊन म्हणत आहेत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, तुम्हाला 7वा वेतन आयोग मिळवून देणारच आणि तो तुमच्या हक्काचा आयोग आहे। आणि अशा माणसाला किंवा न्याय मिळाला पाहिजे, त्याला 7वा वेतन आयोगाच्या बरोबरीनं किमान त्याला 2 पैसे तेवढे पैसे मिळणं त्याला गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून निश्चितपणानं आदरणीय गोपीचंद पडळकरजी यांनी जी घोषणा केलेली आहे ही एसटी कर्मचाऱ्यांच्या खऱ्या अर्थानं हितासाठी घोषणा केलेली आहे। माननीय आमदार बच्चू कडूंनी सभागृहामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची एकदम अचूकपणे माहिती सांगितली। त्यामध्ये त्यांनी सांगितले एसटीच्या चालकाला जो पगार आहे आणि मंत्री साहेबांच्या चालकाला जो पगार आहे यांच्यामध्ये जे तफावत आहे ती दूर केली पाहिजे। मंत्री महोदयाच्या चालकांपेक्षा एसटी ड्रायव्हर हा खूप मेहनत करतो, त्यांना तेवढी सुविधा नसते व पगार का कमी आहे असा प्रश्न उठवला। पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटतो ते एसटी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही? तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय, अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय, हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येतो, त्याचे कष्ट अधिक जास्त आहे, त्याला पगार कोण कमी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी, तुम्ही अन्याय काय करताय? किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान 14,000च्या वरती आपण पगार दिला पाहिजे। शासनानं जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायचं? काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही। तुम्हाला राग काय येत नाही? त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी। काय एका चालकाला तुम्ही 19,000 25 ते 30,000 देता आणि तो सगळ्याची सेवा करतो, त्याला फक्त 12,000 देता, लाज नाही वाटत? याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला। आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा। परंतु यावर उत्तर देताना शिवसेना मंत्री श्री दादा भुसे यांनी एसटी कर्मचाऱ्यांची कोणतीच माहिती न घेता सरासरी हे 38,000 पगार एसटी कर्मचाऱ्यांना आहे अशा प्रकारे सभागृहामध्ये उत्तर दिले। आताच्या घडीला चालक आणि वाहक यांना 38,000 रुपये सरासरी पगार मिळतो। त्यामुळे यांचे सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे। सर्व एसटी कर्मचारी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला दादा भिसे यांचा फोटो टाकून जाहीर निषेध व्यक्त केलाय।
सच्चिदानंद पुरी हे एसटी कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी लेखी स्वरूपात लागू करावा या मागणीसाठी 3 दिवस 200 ते 250 फूट टावरवर जाऊन आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर आपण सर्वांची मीटिंग घेऊन याविषयी निर्णय घेऊयात असे आश्वासन दिले। हे आता झालं अधिवेशन की तुम्ही येऊन भेटा मला, मी नितीनला सांगतो वेळ घ्यायला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्यातून आपण मार्ग काढू। एसटी महामंडळाच्या ह्या आहेत वेगवेगळ्या 30 संघटना, हे आहेत त्यांचे प्रमुख नेते। या नेत्यांकडून आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना चांगला कोणता निर्णय घेता आला नाही, अजूनही घेण्याच्या मार्गावर नाहीयेत। उगाच हातवर करून आम्ही एक आहोत, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेऊ असे आश्वासन देणारी ही मंडळी आहे। लेखी आमच्या कर्मचाऱ्यांना दिलं आणि त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेतलं। शेवटी आंदोलनाला दिशा देणाऱ्याचा फरक असतो असं मला वाटतं। एसटी कर्मचाऱ्यांचा महत्वाचा विषय आहे 7वा वेतन आयोग। एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग, परंतु हे नेते मंडळी या विषयाला बाजूला सारून 13 वेगवेगळ्या मागण्या सरकारला मागत आहेत। कारण या नेते मंडळीच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल कशा प्रकारे करता येईल हेच चालू असते आणि त्यांचे काम अशा प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांना दिसून येत आहे। 7वा वेतन आयोगाचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी उचलून धरला। एसटी महामंडळाचे कर्मचारी मागच्या 3 दिवसापासून टावरवर चढून सच्चिदानंद पुरी नावाचे कर्मचारी टावरवर चढून बसलेले आहेत। 7वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासाठी माझी सरकारला विनंती आहे की या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत। परंतु जर शिंदे सरकारने 7वा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करून या 3 महिन्याच्या काळात निर्णय घेतला तर परत एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे। कारण हे सर्व एसटी कर्मचारी खुशी खुशीने एकनाथजी शिंदे साहेब यांचा प्रचार करतील। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारे हे नेते एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळवून देतील का असा प्रश्न सर्व एसटी कर्मचाऱ्यांत उमटत आहे। युनियन तुपासी आहे आणि हा कामगार उपासी आहे हे आमचं घोषवाक्य आहे। त्यामुळे कामगार तुपाशी व्हायचं असेल तर युनियन मुक्त कर्मचारी यातील एक जरी संघटना समोर येऊन एसटी कर्मचाऱ्यांसाठी फक्त एकच मागणी लावून धरली तर निश्चित आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी त्या संघटनेच्या पाठीमागे जातील। मी माघार घेतलेले मित्रांनो, मी माघार घेतली कशामधून? टावरवरून इथं खाली आलेलो आहे फक्त मित्रांनो, परंतु कळ माघार 100% बंद राहणार नाही, भलेही मला इथं फाशी द्या। सच्चिदानंद पुरी यांनी 7वा वेतन आयोगाचा मुद्दा लावून धरला होता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचे नाव आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग कसा लागू करता येईल यासाठी ग्राफ आखलेला आहे। या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 7वा वेतन आयोगाची एकच मागणी मान्य करून घ्यायची आहे, परंतु या कृती समितीतील नेत्यांना हे अजूनही कळत नाही। त्यांनी भले मोठ्या 13 वेगवेगळ्या मागण्या सरकारला लावून धरल्या आहेत। सरकार याचाच फायदा घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही न्याय देणार नाही हे सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कळून चुकले। आमची मुख्य मागणी आहे 7वा वेतन आयोग। म्हणून कृती समितीतील नेत्यांनो, तुम्हाला अजूनही वेळ आहे, तुमचा निर्णय बदला। 13 मागण्यांच्या जागी फक्त एकच मागणी लावून धरा। तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी डोक्यावर घेऊन नाचतील आणि तुमचा निर्णय 100% मान्य केला जाईल हे पण तेवढेच खरे आहे। लवकरात लवकर तुमचा निर्णय बदला। त्याला 7वा वेतन आयोगाच्या बरोबरीनं किमान त्याला 2 पैसे तेवढे पैसे मिळणं त्याला गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे। गोपीचंद पडळकर साहेबांकडून सेवा शक्ती संघर्ष या संघटनेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी ऐन आषाढीच्या दिवशीच 1 दिवसीय संपाचा इशारा देण्यात आलाय। त्यांचा मुद्दा 7वा वेतन आयोग मिळवण्याचा आहे। आता हे बघणं फार महत्वाचं आहे की या संपामध्ये किती एसटी कर्मचारी सहभागी होतील आणि या संपाचा फायदा किती एसटी कर्मचाऱ्यांना होईल। आता तरी गोपीचंद पडळकर साहेबांकडून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का याची आशा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे। निश्चित आश्वासित करतो की
राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, निराश करणार नाही. ह्या सर्व संघटना 7वा वेतन आयोग एकमुखाने म्हटल्या तरी एसटी कर्मचाऱ्यांना सरकार 7वा वेतन आयोग देईल. परंतु ह्या सर्व संघटनाच वेगळ्या मार्गाने भरकटत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खात आहेत असं काही एसटी कर्मचारी म्हणत आहेत. युनियन तुपासी आहे आणि हा कामगार उपासी आहे, हे आमचं घोषवाक्य आहे. मंडळी, पुन्हा एकदा सांगतो, एसटी कर्मचाऱ्यांना जर शिंदे सरकारने 7वा वेतन आयोग लागू केला तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे पुन्हा सरकार राहील, पुन्हा ते मुख्यमंत्री होतील. शिंदे साहेबांना विनंती आहे, पुन्हा एकदा मोठ्या मनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घ्यावा, गोड बातमी द्यावी हीच अपेक्षा. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की आणि एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्हाला एक विनंती आहे, या 2-3 महिन्याच्या काळात तुम्ही शांत बसू नका. जो कोणती संघटना, जो कोणता कर्मचारी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा म्हणून भांडत असेल आणि फक्त 7वा वेतन आयोगच, दुसऱ्या बाकीच्या मागण्या नकोय, तर त्या संघटनेला तुम्ही पाठिंबा द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, सरकारला भांडायला तयार राहा आणि त्या कर्मचाऱ्याच्याही तुम्ही पाठीशी उभे राहा. तरच तुम्हाला या 3 महिन्यात सरकारकडून 7वा वेतन आयोग मिळेल. अन्यथा अशाच प्रकारे इथून पुढच्याही काळात तुमची दिशाभूल केल्या जाईल. युनियन तुपासी आहे आणि हा कामगार उपासी आहे, हे आमचं घोषवाक्य आहे. त्यामुळं कामगार तुपाशी व्हायचं असेल तर युनियन मुक्त कर्मचारी. मंडळी, हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येकानेच शेअर करा आणि महामंडळातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना जागरूक करा. हीच वेळ आहे 7वा वेतन आयोग मिळवून घेण्याची. येणाऱ्या काळातही बाकीच्या मागण्या मान्य करून घेता येतील. आता फक्त 7वा वेतन आयोग. एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग. मंडळी, एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. युनियन तुपासी आहे आणि हा कामगार उपासी आहे, हे आमचं घोषवाक्य आहे. त्यामुळं कामगार तुपाशी व्हायचं असेल तर युनियन मुक्त कर्मचारी.